राजू शेट्टी साहेब या ठिकाणी आपली भूमिका मांडत आहेत। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी म्हणून या निघालेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आणि तुमच्या लढाईमध्ये तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही सुद्धा लढायला तयार आहोत असं सांगण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे खासदार शाहू महाराज साहेब, बंटी पाटील साहेब, मंचावरील सर्व पक्षीय नेते मंडळी, उपस्थित पत्रकार आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या गावागावातून आलेल्या माझ्या शेतकरी भावांनो आणि आया बहिणींनो, खरं तर विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांचा बळी द्यायचा आणि त्यातून आम्हा पैसा कमवायचा हेच धंदे आजकाल चालू आहेत। त्याच्यामध्ये बळी जातो तुमच्यासारख्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचा। विकासाचा आम्हाला विरोध नाही, आम्ही विकासाचा विरोध करत नाही, पण गोरगरिबांची थडगी बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे बांधू नका एवढंच आमचं सांगणं आहे। काय गरज आहे हो शक्तीपीठाची? कुठल्या भक्तानं काय मोर्चा काढला होता? आम्हाला देवाला जायला ट्रॅफिक जाम व्हायला लागलंय, आम्हाला लवकरात लवकर जायचं आहे, मोठा रस्ता काढा म्हणून कुठल्या लोकप्रतिनिधींनी काय निवेदन दिली होती? नागपूर ते गोव्याला जायला आम्हाला कमीत कमी वेळेत जायचं आहे, जा की विमानानं, मग रस्त्याला कशाला जायचं? वेळ नाही तर। पण कारण नसताना नवीन रस्ता काढायचं कारण काय? कारण एकच तुम्हाला मी सांगतो, समृद्धी महामार्ग नावाचा एक महामार्ग आपल्या राज्यामध्ये तयार झाला आणि त्या महामार्गानं अनेक राजकीय नेत्यांना एवढी समृद्धी दिली, आमदाराचा दर 50 कोटी निघाला। आता या शक्तीपीठामुळे कुणाला शक्ती मिळणार आहे? तुमचं आमचं वाटोळच होणार आहे, पण कुणाला तरी शक्ती मिळावी म्हणून आम्ही आमचा बळी का द्यायचा हा खरा प्रश्न आहे। बरं, गरज आहे का त्याची? सध्या हा जो समृद्धी महामार्ग आहे तो नागपूर पासून औरंगाबाद पर्यंत आलेला आहे। तुम्हाला गोव्याला जायचं आहे ना, तर नागपूर पासून औरंगाबाद पर्यंत समृद्धी महामार्ग आहेच। औरंगाबाद ते सांगली फक्त 6 तासामध्ये सध्या असलेल्या रस्त्यावरनं माणूस पोहोचू शकतो। आता जो काही हा कोल्हापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग नुकताच बांधून तयार झालेला आहे, तो इथनं मिरज, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर असं उस्मानाबादवरून जालना आणि औरंगाबाद फक्त 6 तासामध्ये आपण औरंगाबादला सांगलीतनं पोहोचू शकतो। मी अनेक वेळा गेलेलो आहे आणि याच्यापेक्षा गतिमान रस्ता कुठला पाहिजे तुम्हाला? आज हा जो राष्ट्रीय महामार्ग आज बांधलेला आहे सरकारनं, केंद्र सरकारनं, त्याच्यावर सुद्धा हजारो कोटी रुपये खर्च झालेले आहेत आणि तो काय फुकट बांधलेला नाही। तो जो रस्ता बांधलेला आहे त्या रस्त्याचा खर्च आता टोल मधून वसूल होतोय। सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळ तालुक्यातलं शिरडोन नावाचं गाव आहे, तिथे एक टोल नाका आहे। खरं तर या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला या शिरडोन टोल नाक्यावरनं दररोज 40 लाख एवढं टोल वसूल व्हायला पाहिजे होता, त्यांचं ते बजेट होतं, तरच हा रस्ता फायदेशीर ठरणार होता। त्या रस्त्यावर जेमतेम आता फक्त 8 लाख एवढंच पैसे गोळा होतात। 40 लाखाचं बजेट टार्गेट होतं, फक्त 8 लाख एवढंच कलेक्शन होतं। म्हणजे केंद्र सरकारनं करोडो रुपये खर्च करून जो काही रस्ता बांधलाय तो सुद्धा आता तोट्यामध्ये आहे। आता त्या टोलची मुदत वाढवून प्रवाशांच्यावरच सगळा बोजा टाकून सगळे धंदे चालणार आहेत। म्हणजे आहे त्या रस्त्यावर वर्दळ नाही। तुम्ही कधीतरी पंढरपूरला गेला तर बघा रस्त्यावर वर्दळ असते काय?
आणि मग हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो या रस्त्याला बरोबर समांतर आहे. या दोन रस्त्यामधला अंतर काढला तर कमीत कमी 3 किलोमीटर, जास्तीत जास्त 22 किलोमीटर सरळ समांतर अगदी नांदेड पर्यंत समांतर पद्धतीने गेलेला हा रस्ता. मग या रस्त्याची गरज काय आहे सांगा, कशासाठी आहे सांगा. हा रस्ता केंद्र सरकारचा नाही, राज्य सरकारचा आहे. राज्य सरकारचं रस्ते विकास महामंडळ जे आहे, या रस्ते विकास महामंडळाला गेल्या 15 दिवसापासून मी माहिती मागतोय. तुम्ही हा रस्ता बांधताय तर या रस्त्यासाठी नेमका खर्च किती येणार आहे, त्याच्यातून टोल किती वसूल होणार आहे, किती वर्ष तुम्ही टोल वसूल करणार आहे, आणि एकूण प्रकल्प खर्च किती आहे याची सगळी डिटेल मला माहिती द्या. त्या MSP RDC कडे, रस्ते विकास महामंडळाकडे याची काही माहिती नाही. आज सकाळी त्यांनी मला सांगितलं अजून आमच्याकडे उपलब्ध नाही. मग ते तुमच्याकडे काहीच माहिती नाही तर मग नोटिफिकेशन का काढलं, हा माझा सरकारला पहिला सवाल आहे. म्हणजे निवडणुकीच्या आधी आपण काहीतरी करायला लागलेलो आहे. म्हणून भक्तांना खुश करण्यासाठी, भक्त कोण आम्हीच आहे किंवा बाळूमामाला आम्हीच जातो, पंढरपूरला आम्हीच जातो, तुळजापूरला आम्हीच जातो, महालक्ष्मीला आम्हीच जातो, आणि मग आम्हीच भक्त आहे, आम्हीच त्या देवाला जाणार आहे, आणि आम्हाला हा रस्ता नको आहे. मग हा रस्ता नेमका कुणाला पाहिजे आहे. भक्ताचा बळी देऊन तुम्ही हा रस्ता करणार असाल तर हा रस्ता आम्ही होऊन देणार नाही. महाराष्ट्र सरकारनं सुद्धा 2013च्या कायद्यामध्ये मोडतोड करून जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा आज तुम्हाला सांगतो, सांगली कोल्हापूर रस्त्याला जो बायपास वाढला 38 किलोमीटरचा, तिथं शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा झालेला आहे. 6 ऑक्टोबर 2021 आणि 14 जानेवारी 2022च्या या JR-मुळे या 2013चा सगळा कायदाच बदलून टाकलेला आहे, आणि 1956च्या कायद्याप्रमाणे हा सांगली कोल्हापूर हायवेचं अधिग्रहण असेल किंवा या शक्तीपीठाचं सुद्धा अधिग्रहण होणार आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा बळी जाणार आहे. मी यासाठी सांगायला लागलोय, आपल्यातल्या काही लोकांना गुदगुले व्हायला लागलेले आहेत, पैसे भरपूर मिळतील, काही पैसे मिळणार नाहीत. समृद्धी हायवेला ज्यांना पैसे मिळाले त्यांना 100 रुपये मिळाले असतील तर तुम्हाला फक्त 40 रुपये मिळणार आहेत. म्हणजे तिथं पैसे सुद्धा मिळणार नाहीत. मला माहिती आहे बऱ्याच लोकांनी मला सांगितलं कशाला विरोध करायला, काय पिकतंय जमिनीत, पैसे तरी मिळतील. काही लोकांना असं वाटायला लागलंय आपली जमीन जात नाही पण आपल्या शेजारून रस्ता जातोय, जाऊन दे आपल्या जमिनीची किंमत वाढल, काही तुम्हाला उपयोग होणार नाही. शेतातनं रेल्वेचा रूळ गेल्यानंतर काय आपला फायदा होतो का? फायदा होत नाही, उलट पहिलं पलीकडे नेता येत नाहीत. रेल्वे रूळ सुद्धा क्रॉस करून देत नाहीत. तसं हा महामार्ग झाला तर हा महामार्ग एक्सप्रेस महामार्ग होणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स असणार आहेत. तुमच्या जमिनीचे 2 भाग झालेले असले तर पलीकडच्या शेतात जायला 3 किलोमीटर मागे नाही तर 3 किलोमीटर पुढे जायचं आणि बोगद्यातनं परत यायचं. अगदी वैरणीचा बिंडा आणायला सुद्धा तुम्हाला पलीकडे जायला अशी अवस्था होणार आहे. भराव टाकला जाणार आहे. 10-15 फूट, काही ठिकाणी 25 फूट डोंगरच्या डोंगर उभा केला जाणार आहे, आणि त्यामुळं महापुराचा धोका निर्माण होणार आहे. आधीच कोल्हापूर जिल्ह्याला महापुराची प्रचंड अशी भीती आहे. मला सांगा की हे जे कलेक्टर ऑफिस बांधलं, कुणी बांधलं? इंग्रजांनी बांधलं. इंग्रज हुशार होते. इंग्रजांनी हे कलेक्टर ऑफिस बांधत असताना सगळा सर्वे केला असेल, इथं पाणी येईल का, पूर येईल का, याचा सगळा विचार केला असेल. म्हणजे इंग्रजांनी कलेक्टर ऑफिस बांधलं त्यावेळी ह्या जागेवर कधीही पूर आलेला नव्हता, म्हणून त्यांनी इथं हे कलेक्टर ऑफिस बांधलं. आणि आता कलेक्टरला पोहत घराकडे जायला लागतंय का? तर इथं आता पूर यायला लागलेला आहे. पूर कशामुळे यायला लागलेला आहे? हा जो शिरोलीचा महामार्ग आहे त्याला टाकलेला जो भराव आहे, एक डोंगरासारखा भराव आहे, त्या भरावामुळे कोल्हापूर शहरामध्ये पाणी शिरायला लागलंय, पाठीमागे खेड्यापाड्यामध्ये पाणी शिरायला लागलेलं आहे. तसं या शक्तीपीठ महामार्गामुळे दूधगंगा असेल, वेदगंगा असेल, पंचगंगा असेल, पंचगंगा 2 वेळा ओलांडणार आहे. त्याच्यानंतर वारणा असेल, कृष्णा असेल, या नद्यावरनी डोंगरासारखे भराव पडणार आहेत, आणि त्या भरावामुळे ज्यांची जमीन जाणार नाही त्यांचं सुद्धा वाटोळा होणार आहे. फक्त जमीन जाणार आहे त्यांचाच नव्हे
तर ज्यांची जमीन जाणार नाही त्यांचंही वाटोळं होणार आहे. रस्त्याकडला आपली जमीन आली म्हणून त्याची किंमत वाढणार नाही, धाबा विभाग काढता येणार नाही, कारण रस्ता उंचीवर न जाणार आहे, तुमचं रान खाली राहणार आहे, काही फायदा होणार नाही. म्हणजे काही लोकांना गुदगुल्या व्हायला लागल्यात, आपल्याला एखादा धाबा काढता येईल, एखादा काहीतरी गोडाऊन काढता येईल, त्यातनं 4 पैसे मिळता येईल, पट्ट्यानं जमीन देता येईल, काही होणार नाही. आणि हे मी सांगतो म्हणून विश्वास ठेवायची गरज नाही. कधीतरी सहज समृद्धी महामार्गाने जाऊन बघा, अहो दिवसा माणसं नसतात तिथं, सुनसान आहे सगळं. आणि त्यांना जर का एखादा हॉटेल काढायचं असेल, पेट्रोल पंप काढायचा असेल, तर तिथं ते जमीन सक्तीनं ताब्यात घेतील, तिथं ते पंप काढतील, तिथं हॉटेल काढतील, कुठल्या तरी उद्योगपतीला देतील, तुम्हाला ते देणार नाही. त्यामुळं स्थानिकांना कसलाही या रस्त्याचा उपयोग नाही. झाला तर एवढाच उपयोग होणार आहे, ऍक्सिडेंट होणार आहेत, आपल्या वाट्याला ऍक्सिडेंट येणार आहेत. आणि रात्री जाताना एखादा दारू घेऊन चालला तर डोळा लागला तर ते 10 दिवशी बॅरिकेड तोडून तुमच्या शेतात येऊन पडणार आहे, त्याला दवाखान्यात नेऊन पाठवायची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे, बाकी काही नाही. मग या धनदानग्यांसाठी, या काही लोकांच्या लहरीसाठी या रस्त्याची गरज काय? पंढरपूरला जाताना कधी ट्रॅफिक जाम झालं? तुळजापूरला जाताना कधी ट्रॅफिक जाम झालं? परळी वैजनाथला जाताना कधी ट्रॅफिक जाम झालं? मग कुठंच रस्ता आता सध्या वाहतुकीची समस्या नसताना एवढा मोठा रस्ता करण्याची गरजच काय आहे सांगा मला. आणि रस्ता करायचाच असेल तर हे आता गोव्याला तुम्हाला जायचं आहे, आहेत ते रस्ते रुंद करा, चौपदरीकरण करा. आता गोव्याला जायला आपल्या जिल्ह्यातनं किती रस्ते आहेत? आंबोलीतनं जावा, गोंड्यातनं जावा, इकडं अनुस्कोऱ्याकडनं जावा, गगनबावड्यावरनं जावा, इकडनं जायचं तिकडनं जावा. ते रस्ते रुंद करा, ते रस्ते अजून चांगले करा. नवीन रस्ता करायची गरजच काय? आणि म्हणून या रस्त्याला शेवटपर्यंत ताकदीनं विरोध करायला पाहिजे. खरं तर कुठला तर नवीन प्रयोग आणायचा, करायचा आणि कोल्हापूरवर लादायचा, हे चाललंय. मध्ये आपल्या पाटगाव धरणातलं पाणी अदानीला द्यायला निघाले होते, म्हणजे धरणं सुद्धा उद्योगपतींना ऐकायचं. हे असले धंदे आम्ही चालून देणार नाही. हा कोल्हापूर जिल्हा आहे आणि केवळ कोल्हापूर जिल्हा नव्हे, या 12च्या 12 जिल्ह्यामध्ये विरोध करून सरकारचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. माझी व्यासपीठावरच्या नेत्यांना एवढीच विनंती आहे, आता कदाचित सरकार निवडणुका तोंडावर आहेत म्हणून स्थगिती देईल, आम्हाला स्थगिती नको, रद्दच व्हायला पाहिजे. आणि इथं बसणाऱ्यांना सुद्धा विनंती आहे, नोव्हेंबर डिसेंबरला सुद्धा आंदोलन झाल्यावर या म्हणजे झालं, नाहीतर नुसतं निवडणुकीपुरता येऊ नका. कायम शेवटपर्यंत जनतेबरोबर राहणार आणि हा रस्ता होऊन देणार नाही, ही भूमिका सगळ्यांनी घ्यावी, एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. अगदी सुरुवातीपासून या सरकारनं शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवायचं ठरवलं होतं. ज्यावेळी या रस्त्याची घोषणा झाली त्यावेळेपासून कागलचे माजी आमदार संजय बाबा घाडगे अगदी प्रत्येक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात जाऊन या रस्त्याविषयी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. नेहमीच खरोखर खासदार राजू शेट्टी साहेब या ठिकाणी आपली भूमिका मांडत आहेत. शक्तीपीठ महामार्गाला विरोध